हा तर तुम्ही पॅटर्न जो बघत आहात ना, वाव, अगदी सुंदर डॉट झाड आहे आणि झाडाखाली ते बसलेले आहेत झोक्यावरती. राधाकृष्णाचा पेंटिंग बनवला गेला आहे. हा जो पल्लू आहे ना पिंक कलरचा, हा पिंक कलरचा पल्लू. त्याच्यानंतर तुम्हाला ही जी साडी आहे ना, नमस्ते मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये. आणि माझं नाव आहे सपना पाटील आणि आजचे जे कलेक्शन आहेत ना, अगदी सुंदर कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे. ते कलेक्शन आहेत म्हणजे तुम्हाला सिल्क साडी, म्हणजे फॅन्सी सिल्क साडी जी असतात ना, आणि जास्त ट्रेंडिंग मध्ये चालणारी जी साडी आहे ना, ती साडी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर लास्ट पर्यंत माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. आणि एक गोष्ट दाखवणार आहे, कस्टमरांची भीड जी आहे ना, तुम्ही बघत असतील, तुम्हाला ऐकायला येत असेल, कस्टमर खूप सारे आले आहेत. कारण अजून तर किती टाइम झालाय, 12-12:30चा टाइम आहे, पण कस्टमर तुम्ही बघत असतील ना, कस्टमरांची भीड तुम्हाला दिसणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट पण खूप सारे दिसणार आहेत. म्हणजे तुम्ही लास्ट पर्यंत माझा व्हिडिओ नक्कीच बघा. कारण जसे 9 वाजत असतात ना, तर 9 वाजेपासून कस्टमरांचं येणं चालू होऊन जात असतं. कारण 9 वाजेला आपलं अजमेरा फॅशन ओपन होऊन जात असतं. म्हणून जर का तुम्ही सुद्धा येत आहात ना, तर सकाळी लवकर येऊन जायचं. कारण कस्टमरांची भीड तेव्हा कमी असते. म्हणून उशिराने जर का येणार ना, तर तेव्हा खूप जास्त रश वाढून जात असतो. म्हणून तुम्ही जेव्हा येता आहेत ना अजमेरा फॅशन मध्ये परचेसिंग करायला, नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्हाला लवकर यायचं असतं सकाळी. म्हणजे तुम्ही आरामाने सगळे कलेक्शन बघू शकतात आणि परचेस तुम्ही करू शकतात. हा तर तुम्ही पॅटर्न जो बघत आहात ना, वाव, अगदी सुंदर डॉट प्रिंट मध्ये हा तुम्हाला भेटून जातो. आणि पिंक कलर जो आहे ना, वाव, कोणाला पिंक कलर नाही आवडतो, सगळ्यांना पिंक कलर आवडत असतो. आणि लुक वाईज जो कलेक्शन आहे ना, अगदी सुंदर कलेक्शन तुम्हाला भेटून जातं. त्याच्यानंतर जो तुम्ही पॅटर्न बघत आहात ना, हे जे पॅटर्न तुम्ही बघत असतील ना, सुंदर अशा डॉट प्रिंट मध्ये याचं काम केलं गेलेलं आहे. आणि पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला आहे ना, काठपदराची साडी म्हणून सुद्धा आपण याला म्हटलं जात असतं. काठपदराची साडी हिचं नाव आहे. कारण हिचा जो आहे ना, हा जो हे जो बेल्ट दिला गेला आहे ना, हा हेवी आहे, म्हणून याला म्हटलं जातं काठपदराची साडी. आणि अशा प्रकारे आपल्याकडे खूप सारे पॅटर्न्स अवेलेबल आहेत. आणि सुंदर असा पॅटर्न आहे माझ्याकडे, जो ट्रेंडिंग मध्ये सिल्वर पॅटर्न मध्ये चालू आहे. तो आहे म्हणजे हा पॅटर्न सुंदर असा हा तुम्हाला भेटून जातो कलेक्शन मध्ये. आणि सुंदर असं पैठणी स्टाईल याला म्हटली जात असते. कारण याच्यामध्ये खूप सारे कलर चार्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत. कलेक्शनची गोष्ट करू ना, तर कलेक्शन तुम्हाला खूप सारे इथे भेटून जात असतात. आणि हिला म्हटलं जातं पैठणी सिल्क साडी. तुम्ही बघत आहात ना, अगदी सुंदर हा लुक तुम्हाला भेटून जातो. व्हेरायटीची गोष्ट करू तर खूप सारीच व्हेरायटीज आहे. आणि वाव, याच्यामध्ये मला दिसत आहेत राधाकृष्ण. आणि अगदी सुंदर ही पॅटर्न जो बनवला गेलाय ना, झाड आहे आणि झाडाखाली ते बसलेले आहेत झोक्यावरती. राधाकृष्णाचा पेंटिंग बनवला गेला आहे. ते सुद्धा एकदम धाग्याने हा पेंटिंग पूर्ण बनवला गेलेला आहे. म्हणून अशा प्रकारचे जे पॅटर्न असतात ना, खूप लुक वाईज खूप छान दिसत असतात. म्हणून अशा प्रकारचे पॅटर्न आहे ना, आपण आपल्या शॉप मध्ये ठेवायला पाहिजे. तुम्ही बघत असतील ना, लुक वाईज ही साडी तुम्ही बघत आहात ना, अगदी सुंदर ही साडी तुम्हाला भेटून जाते. कलर चार्ट तर मी तुम्हाला बोलतच असते, कलर चार्ट तुम्हाला भरभरून भेटणार आहे. आणि जास्त करून आहे ना, महाराष्ट्रात चालणारे कलर चार्टच आम्ही बनवत असतो. म्हणून जर का तुम्ही बिझनेस स्टार्ट करत आहात ना, तर अजमेरा फॅशनशी जोडून जे प्रोडक्ट असतात ना, ते तुम्हाला खूप सारे भेटून जातात. अजमेरा फॅशन मध्ये सगळ्या प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला इथे भेटून जात असतात. म्हणून काळजी नका करू. पॅटर्नची गोष्ट करू तर तुम्हाला सिल्क साडी, पट्टू साडी, पटोला साडी, पैठणी साडी, सिल्क साडी, काठपदराची साडी, सगळ्या प्रकारचे कलेक्शन इथे भेटून जात असतात. आणि ही जी साडी तुम्ही बघत आहात ना, हिला म्हटलं जातं शालू पॅटर्न. तुम्ही बघत असतील ना, मरून कलर मध्ये हा तुम्हाला भेटून जातो. आणि त्याच्यामध्ये पूर्ण गोल्डन धाग्याचं काम आहे. आणि लुक जो आहे ना, वाव, अगदी सुंदर याच्यामध्ये आपल्याला लुक भेटून जात असतो. तुम्ही बघत असतील मरून कलर त्याच्यामध्ये ऍड केला गेलाय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा ग्रीन कलरचा जो बेल्ट दिला गेलाय ना, हेवी लुक देण्यासाठी अगदी सुंदर याचा लुक तुम्हाला भेटून जातो. तुम्ही बघत असतील मरून कलर याच्यात ऍड केला गेला आणि ग्रीन कॉम्बिनेशन आहे ना, वाव, अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो. कलर तुम्ही बघत असतील, पॅटर्न पण बघत आहात तुम्ही. आणि कपडा जो आहे ना, अगदी सिल्क कपडा आहे. तुम्ही बघत आहात ना, अगदी सिल्क कपडा तुम्हाला याच्यात भेटून जात असतो. म्हणून काळजी नका करू. तुमच्या कस्टमरांना सुद्धा तुम्ही गॅरंटीने हे प्रोडक्ट देऊ शकतात. कारण कस्टमरांना सुद्धा अशा अट्रॅक्टिव्ह पॅटर्न आवडत असतात. आणि ही साडी जी आहे ना, ती आहे म्हणजे कांजीपुरम साडी. आणि कांजीपुरम साडी ना जास्त डिमांडेड असते आणि मागणी सुद्धा करत असतात कस्टमर. म्हणून अशा प्रकारचे कांजीपुरम साडी जी आहे ना, वाव, कॉम्बिनेशन जो आहे ना, खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे याचा तुम्हाला भेटून जातो. हे जे तुम्ही बघत आहात ना, हे ब्रॉकेट ब्लाउज आहे. हे बघत आहात ना, हे तुम्हाला भेटून जातं पूर्ण पिंक कलर मध्ये ब्रॉकेट ब्लाउज. त्याच्यानंतर तुम्हाला हा भेटून जातो पल्लू.
आणि पूर्ण ऑल ओव्हर साडीची गोष्ट करू ना तर खूप सुंदर ही साडी तुम्हाला भेटून जाते। तुम्ही बघत आहात हा जो पल्लू आहे ना पिंक कलरचा, हा पिंक कलरचा पल्लू, त्याच्यानंतर तुम्हाला ही जी साडी आहे ना खूप सुंदर भेटून जाते। म्हणजे हिला म्हटलं जातं कांजीपुरम साडी आणि पॅटर्न तर तुम्ही बघतच असतील, राऊंड पॅटर्न आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे मोर दिले गेलेत, म्हणून याला खूप सुंदर लुक आपण देऊ शकतो। घातल्यानंतर जो लुक येतो ना वाव, अगदी सुंदर याचा लुक येत असतो। म्हणून मित्रांनो अशा प्रकारचे जे अट्रॅक्टिव्ह पॅटर्न आहेत ना आपण आपल्या शॉपच्या बाहेर डम्मीला वेअर करू शकतो। डम्मी नाही आहे तरी सुद्धा आपण हँगिंग करू शकतो, म्हणून तुम्ही काळजी नका करू। सगळ्या प्रकारचे डेकोरेशन जेव्हा आपण करतो ना तर कस्टमर त्याच्याने काय ना अट्रॅक्ट होत असतात। म्हणून व्हेरायटीची गोष्ट करू ना तर खूप सारी व्हेरायटीज आहेत आणि हा एक लास्ट मी तुम्हाला सॅम्पल दाखवणार आहे, कारण मी तुम्हाला फक्त सॅम्पलच दाखवू शकते, कारण एवढे सारे प्रोडक्ट आहेत ना आपल्याकडे, एवढी सारी व्हेरायटीज आहे ना। आता समजा पैठणी सिल्कची गोष्ट केली तर पैठणी सिल्क मध्ये आपल्याकडे खूप खूप सारे पॅटर्न आहेत, म्हणून मी फक्त तुमच्यासाठी सॅम्पल आणले। जर का अजूनही कलेक्शन तुम्हाला बघायचे असेल, अजून तुम्हाला व्हेरायटी बघायची असेल, सगळ्या प्रकारची माहिती करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे, त्याच्यावरती कॉल करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे। सगळ्या प्रकारचं प्रोडक्ट तुम्हाला भेटून जात असतं। म्हणून जर का तुम्ही बिझनेस स्टार्ट करायचा विचार केलाय ना तर अशा प्रकारचे पॅटर्न तुम्ही ठेवू शकतात, कारण कलेक्शन जे आहेत ना खूप सारे कलेक्शन आपल्याला इथे भेटून जात असतात। म्हणून जर का तुम्ही बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल ना तर अजमेरा फॅशन मध्ये ना खूप सारे प्रोडक्ट आपल्याला भेटून जात असतात। मग ते साडी असो, कुर्ती असो, लेगिन्स, प्लाझो असो, गाऊन, लेहंगा, क्रॉप टॉप, सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आपल्याला एका ठिकाणी अजमेरा फॅशन मध्ये भेटून जातात। म्हणून काळजी नका करू, अजमेरा फॅशनशी जोडून तुम्ही बिझनेस स्टार्ट करत आहात ना, कारण अजमेरा फॅशन जे आहे ना हे होलसेल मार्केट आहे, म्हणून तुम्ही होलसेल मार्केटशी जोडून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात। आणि आता येत आहे गुढीपाडवा, म्हणून अशा प्रकारचे कलेक्शन तुम्ही ठेवा, कारण सुंदर सुंदर व्हेरायटी जी असते ना त्याची मागणी हर टाइम असत असते। भले नाव जुनं होऊन जातं पण त्याच्यामध्ये व्हेरायटी खूप साऱ्या येत असतात। म्हणून हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन करायला विसरू नका। भेटूया आणखी सुंदर सुंदर कलेक्शन सोबत, जातोया, नमस्ते।